आज राजूरला गेल्यावर आपल्या संग एवढं मोठं कांड होईन असं कधीच वाटलं नव्हतं. तर नेमका विषय काय झाला चला तुम्हाला सांगतो. तर कसं आहे पब्लिक, परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज अचानकच मला नवनाथचा कॉल आला आणि म्हणला आपल्याला राजूरला जायचं. तसं तर तुमच्या भावाला फिरायला अजिबात आवडत नाही, पण राजूरला म्हणल्यावर तुमचा भाऊ थाटात निघाला आणि मग आंबड मधून जालना आणि जालन्यातून समृद्धी महामार्गाच्या खालून रस्ता काढीत आम्ही राजूरकडे निघालो. आता मी जरी ह्या भागात नवीन असलो तरी आपल्या संघ जे होते विजू आणि नवनाथ ते प्रॉपर इकडचेच होते आणि विजू आणि नवनाथ इकडचे असल्यामुळे आपल्याला जास्त ताण आला नाही. मग जाता जाता आपण एका मठावर दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो आणि मग दर्शन वगैरे करून रस्त्याला लागल्यावर अर्धा एक तासात आम्ही राजूर मध्ये पोहोचलो आणि राजूर मध्ये आल्या सर्वप्रथम आपल्या शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही मंदिरात पोहोचलो. आता मंदिरात आल्यावर आमच्या संग विषय तर काहीच झाला नव्हता, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही त्याच्यामुळे म्हणलं आज काहीतरी नवीन ट्राय करून बघू. आता बाकीच्या बाजूला राहू द्या, पण त्याच्यानंतर आपण मंदिराच्या वरच्या बाजूला आलो. आता वरच्या बाजूने आल्यावर मंदिराचा खालचा नजारा एकदम पाहण्याला गेला होता आणि मी हा मंदिराचा खालचा नजारा पाहतच होतो. तेवढ्यात नवण्या म्हणला चल तुला आग्या मोवळ दाखवतो. आता आग्या मोवळ पाहणं झाल्यावर यांचे फोटो काढणं चालू होते. त्याला म्हणलं तुम्ही फोटो काढा, तर मी पुढे होतो आणि मग आम्ही तिथून वापस निघालो. आता वापस निघाल्यावर आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो होतो. आता पेट्रोल पंपावर पाहिलं तर लय गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही काही पेट्रोल टाकलं नाही आणि फायनली आम्ही आंबड मध्ये पोहोचलो. आम्ही तर आलो आंबड मध्ये. पण तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. धन्यवाद.